आता घेऊया गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा। लांजा तालुक्यातील भांबेड कोल्हेवाडी येथे 2 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला बीएसएनएल टॉवर अद्यापही सुरू झाला नाही। बीएसएनएल कोणतीही सेवा सुरू करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। उरण तालुक्यातील जासई गावातील तलावात बुडून 3 अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला। यामध्ये 2 सख्या बहिणींचा समावेश आहे। अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होती आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पाडली येथील ज्ञानेश्वर सिरसाट या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली। बदनापूर ITI महाविद्यालयासमोर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला। नांदेड शहरासह जिल्ह्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली। मंदिराच्या जागा वाटणीवरून 2 गटांमध्ये हाणामारी झाली। लोहारा तालुक्यातील अचलेर तांडा येथील 20 जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे। मराठा आंदोलनाच्या वेळेस मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे। यानंतर मराठ्यांना आर्थिक मदत, मग बंजारांना का नाही, असा थेट सवाल बंजारा ब्रिगेडनं सरकारला उपस्थित केला आहे। बीडमध्ये कर्जमाफीच्या निर्णयाची शेतकरी हक्क मोर्चानं होळी केली। शासन निर्णयानुसार 2019ला कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे, याला विरोध केला आहे। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल गडचिरोली दौऱ्यावरती आहेत। त्यांनी जिल्हा नियोजन भवनामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतला। अभिजित दिपके संभाजीनगरातील वाळूज महानगर येथील घरी पोहोचला। नातेवाईक आणि समर्थकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती बस स्थानकाला भेट दिली। नुकताच बारामती बस स्थानकाचा राज्यात प्रथम क्रमांक आलाय। या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। सोलापूरमध्ये बार काउन्सिल निवडणुकीत ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी सलग 3ऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक मारली आहे। 1 लाख वकिलांच्या मतदानातून त्यांनी पहिल्या पसंतीची 3,829 मते मिळवत विजय पटकावला आहे। संभाजीनगरमध्ये अग्निशमन विभागानं शहरातील हॉटेल्स आणि बारच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेतली आहे। पहिल्या 2 दिवसातच 27 व्यावसायिक मालमत्तांना फायर NOC बाबत नोटिसा बजावल्या। अन्न आणि औषध विभागानं सोलापुरातील दूध डेअरींवर कारवाई केली। तपासणी मोहीम राबवून 13 दूध नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले। बारामती तालुक्यातील माळेगाव करावा गज रोडवर मद्यधुंद ट्रक चालकांना भरधाव ट्रक चालवत हैदोस घातला। दारूच्या नशेत ट्रक चालवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक पलटला। राज्यात सरकारच्या अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध होतोय। अकोल्यामध्ये या मुद्द्याच्या विरोधात परिसंवाद आणि सभा पार पडली। दैनिक बचत प्रतिनिधींच्या कमिशन कपातीविरोधात तुमसरमध्ये आंदोलन केलं गेलं। कमिशन 2.5% मर्यादित करणाऱ्या परिपत्रकाच्या निषेधार्थ शेकडो आंदोलकांनी आंदोलन केलं। संभाजीनगर विमानतळावरील दिल्ली विमानसेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। ही विमानसेवा 1 जुलैपासून बंद राहील।
सोलापूर गोवा सोलापूर हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद राहील। पावसाळ्यामध्ये कमी दृश्यमानता आणि नाईट लँडिंग सुविधेचा अभाव यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे। संभाजीनगर पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत। शाळेच्या पहिल्याच दिवशी 1,40,000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जागतिक सायकल दिनानिमित्त अमरावतीमध्ये भव्य सायकल रॅलीचं आयोजन केलं गेलं। प्रदूषण रोखण्यासाठी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा असं आवाहन केलं गेलं। धुळे शहरामध्ये लवकरच 28 ई-बस नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होतील। चार्जिंग स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी ही माहिती दिली। भंडारा जिल्ह्यातील समीर देशमुख यांनी सुवर्ण झेप घेतली आहे। महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स हॅमरफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला। समीर यांनी 58.45 मीटर अंतरावर हॅमरफेक नोंदवत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे। वाशिममधील ग्रामपंचायतींना मिळणारे सौर ऊर्जा प्रकल्पाचे बक्षीस अनुदान अद्याप रखडलेले आहे। प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये नाराजीचं त्यामुळे वातावरण आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये पिंपळगाव धनगरवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे अंगावर पडल्यानं 11 वर्षीय चिमुकली जखमी झाली। काही जनावरं सुद्धा पत्र्याखाली दबलीत। ग्रामस्थांनी तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये बांधकाम सुरू असलेली भिंत अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला। वादळ वाऱ्यामुळे झालेल्या पावसामुळे मनमाड शहर परिसरात मोठं नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मुक्ताईनगर परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। केळी पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे भाळवणी परिसरामध्ये अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या। तसंच केळीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। श्रीगोंदा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं। या परिसराचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पाहणी केली। नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये जोरदार पावसामुळे झाडं पडली तर चांदवड मनमाड रोडवर शेतकऱ्याच्या 2 कांदा शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सिन्नरमध्ये वादळामुळे घरांची पडझड झाली। पोल्ट्री शेड कोसळला। शेकडो कोंबड्या दगावल्या। शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। हिंगोलीमध्ये वीज टंचाईमुळे बागायती शेती धोक्यात आली आहे। केवळ 6 तास मिळणाऱ्या विजेमुळे बागायती पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत। खंडित पाऊस आणि पावसाची सरासरी कमी असल्याचा अंदाज यामुळे जलसाठ्याची चिंता वाढली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 40% जलसाठा आहे। जलसाठा टिकवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय। संभाजीनगरमधील वाळूज आणि चिकलठाणा MIDC मधील लघु आणि मध्यम उद्योगांवर सध्या कामगार टंचाईचं संकट आलंय। उद्योगांमध्ये 30% मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे।